नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम मार्च 2023 रोजी झालेल्या पेपर 2 सायकोलॉजी या विभागातील प्रश्न। चला तर सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 42, दारिद्र्य हे रिकामी जागा याचा उल्लेख करते। पर्याय आहे अल्प पैसा, अल्प संसाधने, सामाजिक मूल्यांची कमतरता, वंचिततेची जाणीव। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अल्प संसाधने। प्रश्न क्रमांक 43, संवेदनेचे कोणते दोन नवीन प्रकारे एरनस्टन मॅश यांनी मांडले? प्रकार आहेत समस्थानिकता आणि कालरूप वेदन, अवकाशरूप आणि समस्थानिक वेदन, अवकाशरूप आणि कालरूप वेदन। सांकेतर्क आहे पर्यायमध्ये फक्त एक आणि दोन, फक्त तीन, फक्त दोन आणि तीन फक्त। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, फक्त 3। प्रश्न क्रमांक 44, ज्या चाचणीचा विश्वसनीयता गुणांक R बरोबर 0.70 इतका आहे त्या चाचणीच्या विश्वसनीयता विश्लेषणात किती अपलक्षांक प्रचरण आढळते? पर्याय आहे 30%, 70%, 51%, 9%। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 51%। प्रश्न क्रमांक 45, मानसशास्त्रीय चाचण्यांची विश्वसनीयता या पद्धतीने ठरविता येते। चाचणीची स्वतःची सहचार्य तपासणे, चाचणीची दुसऱ्या चाचणीची सहचार्य तपासणे। संकेतार्थ आहे फक्त दोन फक्त, एक आणि दोन फक्त, एक आणि दोन दोन्ही नाही। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक फक्त। प्रश्न क्रमांक 46, छेदित मेंदू संशोधन शक्य होते कारण गंभीर अपस्मारीच्या शस्त्रक्रियेत ह्या विभागात छेद दिला जातो। पर्याय आहे ऊर्ध्ववप्र, मध्यमष्टिक वप्र म्हणजे कॉर्पस कॅलमस, मेखलित संवली, मध्यनलिका। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, मध्यमस्तिक वप्र। प्रश्न क्रमांक 47, अविस्मरणीय संवेदन जेव्हा घडते तेव्हा उद्दीपक हा रिकामी जागा असा सादर केला जातो। सादरीकरण आहे सीमेच्या खाली, सीमेच्या वर। पर्याय आहे तर फक्त एक बरोबर, दोन बरोबर, एक आणि दोन्ही नाही। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सीमेच्या खाली, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 बरोबर। प्रश्न क्रमांक 48, यादी 1 आणि 2 मधील जोड्या लावा व या खाली दिलेल्या संकेतकाचा उपयोग करून बरोबर उत्तरांची निवड करा। यादी 1 मध्ये आहे मस्तिष्क विद्युतलेखी प्रकार अल्फा, थीटा, डेल्टा आणि गामा। यादी 2 मध्ये आहे वर्णन A to 7 हेक्साड, झोपाळू निद्रा सम अवस्था 35 प्लस हेक्साड, निम्न दोलन विस्तार जलद अतिजागरण 8 ते 12 हेक्साड, जागृत शांत विश्राम अवस्था 0.5 ते 4 हेक्साड, उच्च व्होल्टेज धीम्या लहरी निद्रावस्थेत। पर्याय आहेत एचं 4 3 2 1 2 4 1 3 3 1 4 2 1 4 3 2। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, 3 1 4 आणि 2। प्रश्न क्रमांक 49, विधान ए, लोक सर्वसाधारणपणे असे गृहीत धरतात की अनियमित प्रक्रिया अर्थात नाण्याला टिचकी मारणे हे नेहमीच अनियत दिसणारे परिणाम देतात। कारण आर आहे यादृच्छिक गैरसमज निर्माण करण्याकडे नवगाईची उपलब्धता केलेली असते। संकेतार्थ आहे दोन्ही ए आणि आर हे सत्य आहेत आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे। दोन्हीही ए आणि आर हे सत्य आहेत परंतु आर हे एचे स्पष्टीकरण नाही। ए हे सत्य आहे परंतु आर हे असत्य आहे। ए हे असत्य आहे परंतु आर हे सत्य आहे। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, सी, ए हे सत्य आहे परंतु आर हे असत्य आहे। प्रश्न क्रमांक 50, मानसशास्त्रज्ञ ज्याने व्यक्तिमत्व विकासात सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांच्या महत्त्वावर भर दिला तो पर्याय आहे अल्फ्रेड ॲडलर, कोरेन हार्ने, कार्ल जुंग, आयझॅक। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, कोरेन हांग।
यांनी या मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्व विकासात सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा देखील भर दिला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.